नमस्ते, मी शुभांगी एच आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण राजलक्ष्मी नऊवारी साडी शिलाई करणार आहोत। या साडी शिलाईसाठी मी इथे 4 पदरी घडी घेतलेली आहे। बंद भागाच्या 2 घड्या आपल्या साईडने येतील असं मी अस्तर ठेवून घेतलेला आहे। उंचीनुसार अस्तर कट केलेला आहे। आता वरती म्हणजेच या साईडने आपण कमर भाग घेणार आहोत। आता कमरेच्या साईडकडून बैठक भाग घेतलेला आहे। शीटघेरचा तिसरा भाग अधिक 1 म्हणजेच इथं 14 अधिक 1 वरती मी खूण करून घेतलेली आहे आणि या खुणेवरती आपण शीटघेर घेणार आहोत। शीटघेरचा तिसरा भाग म्हणजेच 14 अधिक 2 त्याच रेषेत पुढे वाढवून घेतलेला आहे 2। तर पहिल्या खुणेपासून वरती कमरेकडे सरळ रेषा आखून घेतलेली आहे व इथे गोल आकार दिलेला आहे। आता कमरेचा भाग जास्त फुगीर न व्हावा यासाठी आपण 1 इंच आतल्या साईडने आखून घेतलेला आहे। आता आपण पायाचा बॉटम घेणार आहोत। पायाच्या बॉटमसाठी हे 8 इंच घेतलेला आहे। 8 इंचावरती खूण केलेली आहे। या खुणेपासून वरती शीटघेरच्या खुणेपर्यंत आपण दाखवल्याप्रमाणे असं आखून घेऊया। या आखलेल्या रेषेवरती आता आपण अस्तर कट करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे अस्तर अगदी सोप्या पद्धतीने असं कट करून घेणार आहोत। आता अस्तर कट केल्यानंतर आपली ही 2 पायासाठी 2 पॅटर्न तयार होतील, ते असे दिसतील। आता आपण नऊवारी साडी घेतलेली आहे। सर्वात आधी आपण पदर कट करणार आहोत। पदर कट करण्यासाठी आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे आणि पुन्हा आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेणार आहोत, म्हणजेच उंचीच्या डबल आपण पदर घेणार आहोत। 40 अधिक 40 80 वरती मी इथे खूण करून सरळ रेषा आखून घेतलेली आहे। आता वरच्या साईडने कमरेच्या साईडने आपण वाढवून घेणार नाहीत, फक्त पायाच्या साईडने मी इथे 15 इंच वाढवून घेतलेला आहे व कमरेकडे तिरपी रेषा आखून घेतलेली आहे। या तिरप्या रेषेवरती आपण पदर कट करून घेणार आहोत। आता या तिरप्या भागावरती आपण छोट्या छोट्या चुन्या घेणार आहोत। जो आपला पायाकडील 15 इंच वाढवून घेतलेला भाग आहे त्या पायाकडील काठापासून आपण या छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायला सुरुवात करणार आहोत। दाखवल्याप्रमाणे काठापासून वरती म्हणजे कमरेकडे मोडतील अशा आपण छोट्या छोट्या प्लेट्स घेणार आहोत। इथे सर्व प्लेटची तोंड कमरेकडे मोडतील असा आपण पदर शिलाई करून घेतलेला आहे। दाखवल्याप्रमाणे पदर शिलाई करून झालेला आहे, पाहू शकता। अतिशय सोप्या पद्धतीने नऊवारी साडी आपण कटिंग व शिलाई करणार आहोत। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। आता जे आपण अस्तर कट केलेला आहे ते पाहूया। इथे काट आहे आपला 4 इंचाचा, तर इथे आपण 3.5 इंच आपण अस्तर दुमडून घ्यायचं आहे। अर्धा इंच शिलाईसाठी सोडून इथे जसं अस्तर आहे तसंच आखून घेतलेलं आहे। फक्त इथे जे आकाराच्या जवळ आपण ही तिरपी रेषा अशीच पुढे 2.5 इंचावरती घेतलेली आहे साडीच्या कपड्यावरती। त्यानंतर कमरेच्या साईडने आपण वाढवून घेणार आहोत 7 इंच। इथे कमरेच्या साईडने मी साडीचा कपडा 7 इंच वाढवून घेतलेला आहे व अशी रेषा आखून घेतलेली आहे। आता इथे जी ही खूण आहे साडीच्या कपड्यावरती ती खूण आपण अशी जोडून घेणार आहोत, म्हणजे साडीचा कपडा आपण एवढा वाढवून घेतलेला आहे। म्हणजे जो आपला सलवारचा भाग आहे तिथे कपडा प्लेन न राहता घोळाच्या साडीसारखे अगदी पायावरती घोळ येतात। तसंच दुसऱ्या साईडनेही आपण 7 इंच कमरेच्या साईडने वाढवून घेतलेला आहे व दाखवल्याप्रमाणे अशी साडी वाढवून घेतलेली आहे। त्यामुळे आपल्या पायावरती अगदी छान अशा प्लेट्स येतात। साडीचा जो पाय असतो तो प्लेन दिसत नाही। अशा पद्धतीने मी हे आपलं अस्तर साडीवर ठेवून कट करून घेतलेला आहे।
अशाच पद्धतीने आपण दुसरा पॅटर्नही साडीवरती ठेवून कट करून घेतलेला आहे। दोन्ही पॅटर्न आपण कट करून घेतलेले आहेत। असेच आडव्या साडीवरती ठेवून दोन्ही पॅटर्न आपले कट करून झालेले आहेत। आता आपण या पॅटर्नची शिलाई करून घेऊया आधी। आता आपण जो पायाकडील भाग आहे तिथे काठ शिलाई करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे बॉटमच्या मापानुसार 2 काठ कट करून घेतलेले आहेत व ते साडीवरती असे ठेवून शिलाई करून घेतलेले आहेत। दोन्ही काठ शिलाई करून झालेले आहेत। आता आपण अस्तरचा पॅटर्न आतल्या साईडने जोडून घेणार आहोत। तर साडीचा कपडा असा ठेवून त्यानंतर आपण अस्तर त्यावर जोडणार आहोत व बॉटमची शिलाई करून घेणार आहोत, पाहू शकता। आता इथे मी जो हा लाल पट्टा आहे तो सोडून अस्तर शिलाई करणार आहे। आता असेच आपण दोन्ही अस्तर जोडून घेतलेले आहेत। आतल्या साईडने अस्तर जोडून घेतलेला आहे। आता आपण वरती बॉटम कडून वरती कमरेकडे शिलाई करत जाणार आहोत। तर ज्या आकारापर्यंत आपला साडीचा कपडा आणि अस्तरचा कपडा अगदी एकसारखा आहे तर आपण ते सारखे पकडून ज्या आकारापर्यंत सरळ शिलाई करून घेणार आहोत। त्यानंतर जो आपला साडीचा कपडा एक्स्ट्रा आहे तो आपण असा शिलाई करणार आहोत। साडीचा कपडा अस्तरवर ठेवून जो साडीचा कपडा एक्स्ट्रा शिल्लक आहे त्याच्या कमरेकडे मोडतील अशा आपण चुन्या घेणार आहोत। इथे ज्या आकारावरती 3 ते 4 चुन्या घ्यायच्या आहेत। छोट्या छोट्या आपण 3 ते 4 चुन्या घेऊन हा साडीचा कपडा इथे शिलाई करून घेणार आहोत। तर ज्या आकारापर्यंत आपण हा कपडा शिलाई करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा हा साडीचा कपडा जो शिल्लक आहे त्याच्या अगदी जशा दुसऱ्या ज्या आकारावरती आपण 3 किंवा 4 जेवढ्या येतील तेवढ्या प्लेट दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी सारख्याच घ्यायच्या आहेत, म्हणजे दोन्ही पॅटर्न आपले सारखेच दिसतील। अशाच पद्धतीने दुसरा पॅटर्न ही आपण शिलाई करून घेणार आहोत। आता दोन्ही पॅटर्न शिलाई करून घेतल्यानंतर ते पाहू शकता अशा पद्धतीत दिसतील, असे दिसतील। आता आपण काष्टासाठी कपडा घेणार आहोत। उंची अधिक 4 इंच, 40 अधिक 4 घेऊन मी इथे खून करून रेषा आखून घेतलेली आहे। त्या रेषेवर आपण साडी कट करून घेणार आहोत। आता आपण इथे डबल काष्टा साडी शिलाई करणार आहोत। तर त्यासाठी मी उंची अधिक 4 इंच कपडा घेऊन 2 काठ अशा पद्धतीत आडवे ठेवलेले आहेत। त्यानंतर एका साईडने आपण अस्तरचा पॅटर्न घेऊन इथे आखून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला हा भाग कमरेच्या साईडचा आहे हे आपल्याला आठवणीत राहील। नवीन साडी शिलाई करणाऱ्यांसाठी तुम्ही आखून घेऊ शकता। त्यानंतर आपण 2 काष्टे अगदी समान अंतरावरती कट करून घेतलेले आहेत। आता इथे हा जो पायाचा भाग आहे तर इथपासून 5 इंचावरती आपण इथे खूण केलेली आहे व या खुणेवरती आपण दाखवल्याप्रमाणे असा राऊंड आकार देणार आहोत व इथे आपण साडी कट करून घेणार आहोत। आता हे आपले 2 काष्टे तयार झालेले आहेत, पाहू शकता। आता आपली जेवढी साडी शिल्लक आहे त्याच्या आपण 5 इंच रुंदीच्या दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट्स घेणार आहोत। 5 इंच रुंदीच्या पूर्ण साडीच्या उरलेल्या पूर्ण साडीच्या आता आपण प्लेट्स घेणार आहोत समोरचा घेर बनवण्यासाठी।
आपण पूर्ण प्लेट्स घेऊन दाखवल्याप्रमाणे अशी पहिल्या प्लेटवरती कमरेपासून पायापर्यंतची उंची घेणार आहोत व एक प्लेट सोडून दुसऱ्या प्लेटपासून खालच्या साईडला 3 इंचावरती पुढच्या निरीवरती खूण करणार आहोत। खूण केलेल्या निरीपासून पुढच्या निरीवरती आपण 3 इंच खालच्या साईडला अशा पद्धतीत खुणा केलेल्या आहेत। प्रत्येक प्लेटवरती आपण 3 इंच खालच्या साईडला अशा खुणा केलेल्या आहेत। तर आपल्या खुणा इथपर्यंत आलेल्या आहेत, पाहू शकता। आता आपण या खुणा दाखवल्याप्रमाणे अशा जोडून घेणार आहोत। पट्टीच्या सहाय्याने आपण या खुणा जोडून दाखवल्याप्रमाणे अशी एक तिरपी लाईन तयार करणार आहोत। आता आपण प्रत्येक खुणेपासून दुसऱ्या खुणेवरती अशा पद्धतीत पट्टीच्या सहाय्याने ही तिरपी लाईन तयार केलेली आहे व शेवटी एका निरीवरती आपण सरळ रेषा आखून घेतलेली आहे। आता या तिरप्या लाईनवरती आपण साडी कट करून घेणार आहोत। समोरच्या घेरसाठी आपण ही साडी कट केलेली आहे, पाहू शकता। आता जो आपला हा भाग आहे तो मोजून घेणार आहोत आपण। इथे 18.5 इंच उंचीचा आपल्याला कपडा पाहिजे। तर इथे आपल्याला 18.5 इंच उंचीवरती साडी कट करून घ्यायची आहे। साडी कट करून घेतल्यानंतर जो हा पुढचा भाग आहे तो आपण दाखवल्याप्रमाणे असा फिरवून आपण इथे शिलाई करून घेणार आहोत। आता इथे हा कपडा आपण शिलाई करून घेतलेला आहे, पाहू शकता। शिलाई करून घेतल्यानंतर आता आपण समोरचा घेर तयार करणार आहोत। समोरचा घेर तयार करण्यासाठी मी इथे पहिली घडी घेतलेली आहे। पहिली निरी घेताना वरच्या साईडला दाखवल्याप्रमाणे असा थोडासा कपडा शिल्लक राहतो, तो पुढे घ्यायचा आहे। त्यानंतर जे आपण पहिली निरी घेणार आहोत ती उंचीनुसार मोजून घ्यायची आहे। ज्यावेळेस आपण कपडा तिरपा ठेवतो समोरचा घेर बनवण्यासाठी, तेव्हा पहिल्या निरीवरती आपण उंची मोजून घेणार आहोत। इथे आपली 40 इंच उंची तयार आहे। त्यानंतर जेव्हा दुसरी घडी घेतो त्यावेळेस 2 घड्याच्या मध्ये अर्धा इंच अंतर ठेवून दुसरी घडी ठेवायची आहे। तसंच जो आपला खालचा काठ आहे इथे दुसरी घडी घेताना जेवढं आपण समोरच्या साईडनं अर्धा इंच गॅप ठेवलेला आहे तेवढाच पुढेही इथे घेर बनवताना पुढेही आपण अर्धा इंच गॅप ठेवलेला आहे। म्हणजे जेव्हा आपण पुढची घडी घेणार आहोत, पुढची प्लेट घेताना आपण समोरच्या साईडनं अर्धा इंच कमी घेतल्यानंतर खालच्या साईडनं पाहू शकता अर्धा इंच आपली घडी मागे येत आहे। म्हणजे सर्व प्लेट आपल्या सारख्या येतील। इथे पण अर्धा इंच पुढे कमी केल्यानंतर मागच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेत आहोत। म्हणजे आपली प्रत्येक घडीची जी रुंदी आहे, प्लेटची जी रुंदी आहे ती अगदी सारखी येते। आता हा आपला समोरचा घेर तयार झालेला आहे, पाहू शकता। प्रत्येक प्लेटमध्ये आपण अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे। तसंच वरच्या साईडलाही अगदी व्यवस्थित आणि एकसारख्या आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत।
हा आपला समोरचा घेर अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आपण हा राजलक्ष्मी घेर तयार करणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे आपण वरती असा आपला काट राहील तो आपण वरच्या साईडचा कट करून राजलक्ष्मी घेर बनवताना आता ही घडी उचलून घेणार आहोत, पाहू शकता, आणि ती दाखवल्याप्रमाणे अशी ठेवायची आहे. थोडीशी पुढच्या साईडला वाढवून घ्यायची आहे. जेवढा आपला लाल पट्टा दिसत आहे, जी लाल बॉर्डर आहे तेवढी लाल बॉर्डर आपण पुढच्या साईडला वाढवून घेणार आहोत, पाहू शकता. प्रत्येक प्लेटमध्ये जास्त न वाढवता आपण जी लाल बॉर्डर आहे आपली अर्धा इंचापेक्षा थोडीशी कमी अशा पद्धतीत आपण हा घेर तयार केलेला आहे, पाहू शकता. हा आपला राजलक्ष्मी घेर तयार आहे. आता आपण प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंच गॅप ठेवून समोरच्या घेरची शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे समोरच्या घेरवर पण आपण इथे वरच्या साईडला कमरेच्या साईडनं जे आकार आखून घेणार आहोत. तर आपला अस्तरचा पॅटर्न असा ठेवून आपण इथे आखून घेतलेला आहे आणि तो जे आकार कट करून घेणार आहोत. त्यानंतर पॅटर्नवर ठेवून आपल्याला शिलाई करायला सोपं जातं. तर आता आपण साडी शिलाई करणार आहोत. आता साडी शिलाईसाठी आपल्या 2 पॅटर्नमधून मी एक पॅटर्न घेतलेला आहे व मी कमरेच्या साईडनं बसलेली आहे. तर माझ्या उजव्या हाताच्या जे आकारावरती मी पदर शिलाई केलेला आहे. आता आपण पदर शिलाई करणार आहोत. तर जे आकाराच्या खाली आपला पदराचा काठ येईल, जे आकारापासून खाली फक्त पदराचा काठ येईल असा आपण पदर शिलाई करणार आहोत. तसंच त्याचा कपडा जर जास्त असेल तर कमरेकडे मोडेल अशी प्लेट घेऊन आपण ज्या आकारावरती पदर शिलाई केलेला आहे. आता याच पॅटर्नच्या दुसऱ्या जे आकारावरती आपण समोरचा घेर शिलाई करणार आहोत. दाखवल्याप्रमाणे असा आपण समोरचा घेर ठेवून शिलाई करून घेऊया. समोरचा घेर शिलाई करताना समोरचा अस्तर व समोरचा घेर दोन्ही कपडे सारखे धरून आपण पायाच्या काठापर्यंत शिलाई करून घेणार आहोत. समोरचा घेर शिलाई केलेला आहे. आता दुसरा पॅटर्न घेऊन आपण जे समोरासमोर जे आकार आहेत तो फक्त जे आकार आपण शिलाई करून घेणार आहोत. त्यानंतर आपण काष्टे घेतलेले आहेत 2. तर या पॅटर्नच्या इथे आपण हा एक काष्टा शिलाई करणार आहोत. तसंच जो पदर आपण शिलाई केलेला आहे त्या साईडनं एक काष्टा शिलाई करणार आहोत. तर काष्टा कसा शिलाई करायचा ते आपण पाहूया. काष्ट्याच्या वरच्या साईडनं आपण जे आकार आखून घेतलेले आहेत तर वरती कमरेकडून जर आपण काष्टा शिलाई करायला सुरुवात केली तर आपण जे आकार जसा आहे तसा शिलाई करून घेणार आहोत. जे आकारापर्यंत शिलाई झाली की त्यानंतर जो आपला काष्ट्याचा कपडा शिल्लक आहे त्याच्या आपण चुन्या घेणार आहोत. कमरेच्या साईड म्हणजे वरच्या साईडकडे मोडतील अशा आपण चुन्या घेणार आहोत. कमरेकडे मोडतील अशा आपण चुन्या घेऊन काष्टा शिलाई करणार आहोत. तसंच पायाच्या बॉटमकडून 3 ते 4 इंचावरती आपण चुन्या घेणार नाहीत. खालच्या साईडनं 3 ते 4 इंच आपण कपडा सरळ शिलाई करणार आहोत. तिथपर्यंतच आपण चुन्या घेणार आहोत. तसंच आपण दुसऱ्या साईडनं पदराच्या साईडनं जो काष्टा शिलाई करणार आहोत तो आपण पायाच्या बॉटमकडून शिलाई केलेला आहे, पाहू शकता. तर पायाच्या बॉटमकडून आपण 3 ते 4 इंचापर्यंत चुनी घेणार नाहीत. त्यानंतर 3-4 इंचानंतर आपण चुन्या घेणार आहोत जे आकारापर्यंत. पुन्हा जे आकारावरती आपण चुन्या घेणार नाही आहेत, जे आकार जसा आहे तसाच शिलाई करणार आहोत. अशा पद्धतीने आपण दोन्ही काष्टे शिलाई करून घेतलेले आहेत.
आता हे दोन्ही काष्टे शिलाई करून घेतलेले आहेत, ते सर्व पॅटर्न असे दिसतील. आता आपण एका साईडचा काष्टा उचलून दुसऱ्या काष्ट्यावरती ठेवलेला आहे पाहू शकता, व हे जे आकार आहेत ते आपण शिलाई करून घेणार आहोत. फक्त जे आकार शिलाई करून घ्यायचे आहेत, खालच्या साईडला शिलाई करायची नाही आहे, फक्त जे आकार आपण शिलाई करून घेणार आहोत. आता फक्त जे आकार शिलाई करून घेतल्यानंतर हा पॅटर्न असा दिसेल. त्यानंतर जो पायाचा बॉटम आहे तो आपण असा पकडलेला आहे व दोन्ही आपल्या साईड एकमेकावरती ठेवून पूर्ण साडी आतल्या साईडनं ठेवून आपण अशा पद्धतीने ही आपली सलवार तयार होईल. तर पायाच्या एका बॉटमच्या साईडनं आपण सलवारची शिलाई करायला सुरुवात करणार आहोत. तसंच दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण शिलाई करून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे शिलाई अशी करून घेऊया. एका पायाच्या बॉटमकडून आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे. तसंच दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण ही शिलाई करणार आहोत. आता आपण पूर्ण साडी आतल्या साईडला घेतलेली आहे ती बाहेर घेणार आहोत. साडी बाहेर काढल्यानंतर साडी अशी दिसेल. आता जो आपला समोरचा घेर आहे तो मध्यापासून पुढे 4 इंचावरती घेऊन आपण तो शिलाई करणार आहोत. तसंच मागचा काष्टाही शिलाई करणार आहोत. तर मागचा काष्टा कसा शिलाई करायचा ते पाहूया. कमरेच्या साईडकडून दाखवल्याप्रमाणे काष्टे आपण असे एकावर एक व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत. कमरेच्या साईडकडून आपण 7 इंचापर्यंत काष्टे शिलाई करणार आहोत. तर इथे 7 इंचावरती मी खूण करून घेतलेली आहे. या खुणेपर्यंत आपण सरळ शिलाई घेऊन इथे आपण सुई आतल्या साईडला ठेवून मशीन फिरवून पुन्हा आपण कमरेच्या साईडकडे शिलाई घेणार आहोत. असा आपण काष्टा शिलाई करून घ्यायचा आहे. काष्टा शिलाई केल्यानंतर असा दिसेल. पाहू शकता दोन्ही काष्टे अगदी व्यवस्थित असे शिलाई करून झालेले आहेत. आता जो आपला काष्ट्याच्या पाठीमागे जो कपडा उरलेला आहे तो काठापेक्षा छोट्या प्लेट्स घेऊन दाखवल्याप्रमाणे असा तो शिलाई करून घ्यायचा आहे. कमरेच्या साईडनं जो काठाचा भाग आहे आपण 1 इंच वरच्या साईडला शिल्लक घेणार आहोत. म्हणजे 1 इंच वाढवून घ्यायचा आहे आणि शिलाई करायची आहे. आता शिलाई केल्यानंतर जो आपण 1 इंच वाढवून घेतलेला काष्ट्याचा कपडा आहे, तर दाखवल्याप्रमाणे जो हा काष्ट्याचा कपडा 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे वरती कमरेच्या साईडनं तो आपण कट करून घेऊया. आता हा आपला काष्टा शिलाई करून झालेला आहे. तसंच आपण समोरचा घेरही शिलाई करून घेऊया. आता मध्यापासून पुढे 3 ते 4 इंचावरती पहिली मिरी खोलून आपण तिथपासून समोरचा घेर शिलाई करणार आहोत. उजव्या साईडला मध्यापासून उजव्या साईडला आपण 3 ते 4 इंच आपल्या घेरनुसार तुम्ही पुढे निऱ्या घेऊन आपण शिलाई करणार आहोत समोरचा घेर. तर काष्टा आपला शिलाई झालेला आहे. समोरचा घेरही शिलाई झालेला आहे आणि पदरही शिलाई झालेला आहे. आता आपण वरती कमर बेल्ट लावणार आहोत. तर कमर बेल्टसाठी मी या साडीचा काठ घेतलेला आहे. आपलं तयार कंबर मोजून साडीचं तयार झालेलं कंबर मोजून आपण काठ मोजून घेतलेला आहे. त्यानंतर काठाच्या दोन्ही साईडनं अशा शिलाई करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे अशी. आता समोरच्या घेरपासून पुढे आपण इथे 5 इंचावरती खूण करून घेतलेली आहे उजव्या साईडला. तिथपासून आपण कमर बेल्ट लावणार आहोत. तर काठाचा जो कमर बेल्ट आहे तो खालच्या साईडला ठेवून आपण असा साडीवरती कमर बेल्ट शिलाई केलेला आहे पाहू शकता. आता कमर बेल्टचा जो काठ आहे तो आपण आतल्या साईडनं शिलाई केलेला आहे पूर्ण राऊंडमध्ये. आता हा काठ दुमडल्यानंतर वरच्या साईडनं म्हणजेच काठ आपला समोरच्या साईडनं असा येईल. म्हणजे आपला कमर बेल्ट अगदी फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसेल.
तर आपण वरच्या साईडनं हा काठ शिलाई करून घेऊया। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून कळवायचं आहे। तसंच तुम्हाला जर नवीन साडी शिलाई करायला आवडत असेल किंवा नवीन साडी शिलाई शिकायची असेल तर नक्की चॅनलवरती खूप सारे अगदी सोप्या पद्धतीपासून व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तुम्ही चॅनलवरती जाऊन ते पाहू शकता। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या पुढे घंटी येते, त्या घंटीवर दाबल्यानंतर वरच्या साईडला ऑल नावावरती दाबल्यावर जो नवीन व्हिडिओ चॅनलवरती येईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळतील। तुम्ही हा आजचा नऊवारी राजलक्ष्मी साडीचा व्हिडिओ पूर्ण पाहिला, तुमचे अगदी खूप खूप मनापासून धन्यवाद।